व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय शिवसेना नेत्यांचं, त्याचप्रमाणे सर्व शिवसेनेचे उपनेते, सचिव, पदाधिकारी, तमाम शिवसैनिक आणि नाशिककरांचं आज मनापासून मी इथे स्वागत करतो। आज 23 जानेवारी श्रद्धेय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन। तुम्हा आम्हा शिवसैनिकांच्या जीवनातला हा एक महत्त्वाचा दिवस नव्हे, संबंध महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा असा महत्त्वाचा दिवस म्हणजे शिवसेना प्रमुखांची जयंती। या जयंतीच्या निमित्तानं मी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो, वंदन करतो, नतमस्तक होतो। या मैदानावर आज खुलं अधिवेशन होत आहे। 2 दिवसाचं शिवसेनेचं महाराष्ट्रव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये होत असताना ही जाहीर सभा म्हणजेच खुलं अधिवेशन या मैदानावर होत आहे। या मैदानाचं नाव सुद्धा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान असं ठेवण्याचा निर्णय फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आणि त्याप्रमाणे गोल्फ कोर्स मैदान म्हणून माहीत असलेलं या मैदानाला आता अनंत कान्हेरे मैदान आपण म्हणतो, ओळखतो आणि या मैदानावर आपण सर्वांनी ही तुडुंब गर्दी केलेली आहे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी। आज सकाळी जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या आणि ज्वलंत अशा प्रमुख प्रश्नांवर शिवसेनेनं ठराव केले। त्याच्यातला एक ठराव हा मुंबईचं आणि महाराष्ट्राचं अलीकडच्या काळात कसं खच्चीकरण होतंय ह्याच्यावर नेमकं बोट ठेवणारा ठराव होता। आपले हक्काचे उद्योग जे महाराष्ट्रातल्या तरुणांना त्यांच्या हातांना काम देतात, हे उद्योग महाराष्ट्रात यावेत म्हणून आपलं सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब ठाकरे यांनी अगदी कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळात सुद्धा अनेक कार्यक्रम केले जे प्रत्यक्ष घेता येत नव्हते, ते दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाईन कार्यक्रम केले। परंतु महाराष्ट्रात येण्याचा गुंतवणुकीचा ओघ थांबू दिला नाही। सर्व देशात लॉकडाऊन जाहीर झालं, पण महाराष्ट्रानं मात्र पहिल्यांदा उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे उद्योग कसे सुरू राहतील, रोजगार कसे बुडणार नाहीत, बंद पडणार नाहीत, ह्याची एक पद्धत तयार केली, प्रणाली तयार केली, नियम घालून दिले आणि उद्योग सुरू राहिले, बाजारपेठा सुरू राहिल्या, हजारो लाखो लोकांचे रोजगार वाचले। आपल्या सरकारचं हे जे काम आहे त्याचं अनुकरण मग इतर राज्यांनी केलं की महाराष्ट्रासारखं केलं तर रोजगार वाचतात। मी आणि आदित्य ठाकरे आम्ही दावोसला गेलो, मोठी गुंतवणूक आणली। त्यानंतर उद्धवजींनी अनेक सामंजस्य करार करून गुंतवणुकीचा
हा जो ओघ आहे, हा प्रवाह आहे, हा कधी आटू दिला नाही, कमी होऊ दिला नाही. पण आज काय होतंय, आता दिसला महाराष्ट्रात येणारा उद्योग की उचलून पाठवला गुजरातमध्ये, पाठवला इतर राज्यांमध्ये, असा सपाटा चालू झालाय. या देशातल्या अगदी लहान मुलाला विचारलं की भारतातलं आर्थिक केंद्र कुठलं, तर कुणी सांगेल मुंबई. पण मुंबईतलं स्थापन होत असलेलं आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उचलून टाकलं गांधीनगरला. आमचा गुजरातवर राग नाही. केंद्रातलं सरकार आणि पंतप्रधान हे देशाचे असतात, आपल्या जन्म झालेल्या राज्याचे नसतात. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा सगळ्या राज्यांना असते. अरे आम्ही कोणाचं ओरबाडून घेत नाही, पण आमचं तुम्ही लुबाडून का नेता, हा आमचा प्रश्न आहे. अनेक उद्योग, तो एअरबसचा असेल, फॉक्सकॉनचा असेल, असे अनेक उद्योग जे महाराष्ट्रात येणार म्हणून ठरले होते, ते उचलून इतर राज्यात आणि गुजरातला पाठवले. आणि ह्याच्यावर हे मिंधे सरकार ब्र सुद्धा काढत नाही, खाली मान घालून लाचार गप्प बसलेले आहेत. ह्या खच्चीकरणावर आणि ह्या होत असलेल्या अन्यायाचा आम्ही मुकाबला करू, असा निर्धार व्यक्त करणारा ठराव आजच्या सकाळच्या सत्रात झाला. त्यानंतर आरक्षणाचा दुसरा प्रस्ताव झाला आणि या ठरावामध्ये खणखणीत भाषेमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे की हे आरक्षण देणं सरकारचं काम आहे, जबाबदारी आहे. तोंड लपवू नका, पळू नका. मराठा समाजानं एवढं मोठं आंदोलन उभं केलं, त्यांची भाषा, त्यांचे बोलणं म्हणणं ऐका, त्यांच्या भावना समजून घ्या. आणि हे करताना ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून न घेता, त्याला धक्का न लावता, मराठा, धनगर या समाजांच्या ज्या मागण्या आहेत त्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करा. शिवसेनेची ही आग्रहाची मागणी आहे, त्याबद्दलचाही ठराव झाला. आणि तिसरा ठराव सुद्धा फार महत्वाचा होता आणि तो कामगार कायद्यांचा. केंद्र सरकारने अलीकडे 4 कामगार कायदे केले आणि ह्या 4 कायद्यांमधून अशी कुऱ्हाड चालवली आहे की ज्यामुळे कुठलाही उद्योगपती आपला कारखाना, आपला उद्योग सरकारची परवानगी न घेता बंद पाडू शकतो, बंद करू शकतो, टाळेबंदी करू शकतो. त्यामुळे हजारो कामगार, लाखो कामगार बेकार होण्याचा धोका स्पष्ट दिसतोय. पण उद्योगपतींचे गुलाम झालेलं हे केंद्र सरकार आज कामगारांचा बळी द्यायला निघालेलं आहे. अनेक केंद्र सरकारच्या कंपन्या, उद्योग यांचं खाजगीकरण चाललेलं आहे. तिथल्या कामगारांना व्हीआरएस दिला जातो आणि ह्या कारखान्यांचे किंवा उद्योगांचं खाजगीकरण करून ते आपल्या लाडक्या उद्योगपतींना बहाल केले जात आहेत आणि हे बेधडक कामगार कपात करतायत. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या भारतात आहेत त्या आज कामगार कपात करू लागलेल्या आहेत. आणि म्हणून ह्या केंद्र सरकारने पारित केलेल्या 4ही कायद्यांचा कडकडीत निषेध शिवसेनेनं केलेला आहे. किंबहुना उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना ह्या कायद्यांची अंमलबजावणी महाराष्ट्रात करणार नाही असं ठणठणीत उत्तर पाठवलं होतं. आता लाचारांकडून काय अपेक्षा करायची? परंतु जोपर्यंत शिवसेना आहे, जोपर्यंत उद्धव साहेबांचे हे सगळे शिवसैनिक आहेत, कामगारांना आम्ही धक्का लावू देणार नाही, हा आमचा निश्चय आहे. महाराष्ट्रात सुद्धा भरती प्रकरणात घोटाळा झाला, या ठरावात तोही उल्लेख आहे. तलाठ्यांची भरती झाली, इतर भरत्या झाल्या. अरे भरती सरकारी खात्यांमध्ये असेल तर ती सरकारी यंत्रणेने केली पाहिजे.
पण ह्यांनी खाजगी यंत्रणा नेमल्या, कारण खाजगी यंत्रणांमार्फत आपल्या बगल बच्चांना घुसवता येतं. ह्या खाजगी यंत्रणांनी घोटाळे करून ठेवले आणि ज्यांची पात्रता नाही अशांना सुद्धा त्या नोकऱ्यांमध्ये चिटकवण्यासाठी ते परीक्षेत उत्तीर्ण झाले असं दाखवलं. हा घोटाळा बाहेर आल्यानंतर त्याच्यावर फार मोठा गदारोळ झाला, अख्खा महाराष्ट्र संतप्त झाला. शिवसेनेनं आज प्रस्ताव करून या सरकारला ठणकावलंय की पूर्वीप्रमाणेच राज्य सरकारची भरती ही राज्य सरकारच्या यंत्रणेतून झाली पाहिजे. खाजगी कंपन्यांना, एजंटांना हे काम देऊ नका. आपल्या ह्याच्यावर बारकाईने लक्ष राहणार आहे. ह्या तिन्ही महत्वाच्या विषयांवर आपण जे लक्ष देतोय ते केवळ ठराव करून आम्ही मोकळे नाही होणार. तर या बाबतीत शिवसेनेचे सगळे नेते, सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक सुद्धा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्हाला महाराष्ट्र आंदण दिलेला नाही. तुम्ही कसाही लुटाल, कसाही खच्ची कराल, ते आम्ही होऊ देणार नाही. शेतीवर सुद्धा या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये चांगलं उद्बोधक असं विवेचन झालेलं आहे. हे सगळं होत असताना काल प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाली. आनंद आहे. तुम्हा आम्हा सर्वांना आनंद आहे की आपल्या प्रभू रामचंद्राची या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या अयोध्येत झाली. की ती राम जन्मभूमी आहे हा आपला श्रद्धेचा विषय होता, आपला हट्ट होता, आपला आग्रह होता. आणि केवळ शाब्दिक पोपटपंची करून थांबेल ती शिवसेना नव्हे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी अयोध्येमध्ये राम मंदिर झालंच पाहिजे अशी गर्जना केली होती. आणि ती गर्जना सबंध देशात घुमत होती. जेव्हा कारसेवेला सुरुवात झाली त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जाहीर केलं की माझे शिवसेनेचे वाघ अयोध्येमध्ये जातील आणि कारसेवा करतील. साहेबांनी तेव्हा हेही नमूद केलं होतं, जाहीर केलं होतं, केवळ भजन कीर्तन करण्यासाठी माझे शिवसैनिक अयोध्येत जाणार नाहीत. हा मंत्र ऐकून जे शिवसैनिक कारसेवक बनून अयोध्येत गेले ते भजन कीर्तन करत बसले नाहीत. त्यांनी त्यांची कामगिरी बरोबर पार पडली आणि बाबरीचा ढाचा कोसळला. त्याच्यातले काही कारसेवक शिवसैनिक इथे आलेले आहेत. हा 32 वर्षापूर्वीचा प्रसंग, त्यामुळे आता अनेक जण वयोवृद्ध झालेले आहेत, काही आपल्याला सोडून गेले. ज्यांना इथे येणं शक्य होतं ते इथे कारसेवक आलेले आहेत. मी त्यांना नम्रपणे वंदन करतो. ह्या कारसेवेमध्ये माझ्यासह काही शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, त्यावेळेचे आमदार, नगरसेवक यांना सुद्धा जाण्याचं भाग्य लाभलं होतं. आणि ही कारसेवा तेव्हा झाली, ती बाबरी पडली म्हणून आज तिथे मंदिर उभं राहू शकलं. नाही तर मंदिर कुठे बांधणार होते? मंदिरासाठी भूमी पाहिजे. भूमीचा विवाद होता, तो विवाद सर्वोच्च न्यायालयानं सोडवला आपल्या बाजूने, हिंदूंच्या बाजूने. परंतु ढाचा तिथून नाहीसा झाला, त्यामुळेच आज मंदिर तिथे उभं करता आलं. हे कोणालाही नाकारता येणार नाही. आणि त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मात्र ती बाबरी पडली तेव्हा घुमजाव केलं. अगदी मान्यवर नेते, सन्माननीय नेते, आदरणीय नेते यांनी सुद्धा हात वर केले होते. मग त्यात वाजपेयी होते, अडवाणी होते, रज्जू भैया होते आणि सुंदरसिंह भंडारी होते. त्यांनी तर सांगितलं की हा ढाचा आम्ही नाही, शिवसैनिकांनी पाडला असेल.
परंतु बाळासाहेब तेव्हा गरजले की शिवसैनिकांनी बाबरी पाडली, त्याचा मला अभिमान नव्हे तर गर्व आहे. छाती ठोकपणे सरसेनापतींनी ही जबाबदारी घेतली. आपल्या कारसेवकांना, शिवसैनिकांना उघडं पाडलं नाही, संभ्रमात टाकलं नाही, ठणठणीतपणानं सांगितलं. रजत शर्माने प्रश्न विचारला, क्या बाबरी गिराने में आपका हाथ था? बाळासाहेब म्हणाले, हात नाही था, पाव था. आणि म्हणूनच बाळासाहेबांवर, या ठाकरे कुटुंबियांवर, शिवसेनेवर जीव ओवाळून टाकणारे शिवसैनिक आणि त्यांच्या पिढ्या तयार झाल्या. आज इथे सर्व कारसेवक आहेत, आम्ही आहोत. भारतीय जनता पक्षाची हिम्मत असेल तर कारवाई करून दाखवा. आम्ही स्वाभिमानाने ठणठणीतपणानं जे केलं ते सांगतो, हात बागला वर करत नाही. आणि म्हणूनच उद्धवजींचे हे सर्व शिवसैनिक आज संघर्षाला तयार आहेत. संघर्ष प्रभू रामचंद्राने केला, संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, संघर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी केला. ती संघर्षाची परंपरा आज उद्धवजी पुढे नेत आहेत. आणि या संघर्षामध्ये आम्ही सर्वजण उद्धवजींच्या बरोबर आहोत. की उद्धवजी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, ही केवळ घोषणा नाही, ही प्रतिज्ञा आहे. आणि गद्दारांना गाडल्याशिवाय हे शिवसैनिक आपला संघर्ष थांबवणार नाहीत, ही प्रतिज्ञा आहे. ह्या प्रतिज्ञेची आठवण आपल्याला करून देऊन माझे 4 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देसाई साहेब. यानंतर मी विनंती करतो शिवसेना नेते भास्कर जाधव यांना की त्यांनी या सभेला संबोधित करावं. छत्रपति शिवराय, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. आणि त्याचबरोबर संपूर्ण हिंदुस्थानला गर्व से कहो हम हिंदू है हे सांगून समस्त हिंदुस्थानची मान ताट करणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मी आजच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे मासाहेब या सर्वांना मी नम्र असं अभिवादन करतो. व्यासपीठावर बसलेली सर्वच मान्यवर मंडळी, शिवसेनेचे वरिष्ठ नेते देसाई साहेब आणि सर्व नेते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, मला आठवतंय 18 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर 1994 रोजी याच नाशिकमध्ये एक शिबिर आणि खूप मोठी प्रचंड अशी शिवसेना प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये सभा झाली. आणि त्या सभेनं 1995 साली महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आणली. आज पुन्हा एकदा त्यावेळेला आपण लढत होतो ते आपल्या विरोधकांजवळ लढत होतो, पण आज पुन्हा एकदा आपल्याला जे लढावं लागतंय ते आपल्या स्वकीयांजवळ लढावं लागतंय. आणि सुरुवातीलाच माझी खात्री आहे किंबहुना आजचं हे शिबिर आणि आजची सभा 2024 साली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा माझा विश्वास आहे. सुदैवानं 1994 साली माझी पहिली आमदारकीची उमेदवारी याच मैदानावर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर केली होती. याच मैदानावर ज्या अनंत कानरेंच्या नावानं हे मैदान आहे, ते अनंत कानरे सुद्धा
ज्या गुहागर विधानसभा मतदारसंघाचं मी आज प्रतिनिधित्व करतो त्याच मतदारसंघातले आईनी गावचे अनंत कानरी आहेत. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आपण आदर्श मानतो ते स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा अंदमानच्या जेलमधून सुटल्यानंतर आयुष्यातली 10 वर्ष त्यांनी जी रत्नागिरीमध्ये काढली तो रत्नागिरी जिल्हा सुद्धा माझा आहे. आणि म्हणून त्या मैदानावर कार्यकर्ता म्हणून माझी त्यावेळेला निवड झाली आणि आज आपल्या सर्वांच्या समोर वक्ता म्हणून मला या ठिकाणी भाषण करायला मिळतंय. माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे असं म्हटलं तर वावगं वाटणार नाही. आणि म्हणून बांधवांनो भगिनीनो, माझ्यासह आपल्या सर्वांची खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे. आज आपण स्वकीयांजवळ आपल्याला लढावं लागणार आहे. आपण लढायचंय, लढतोय. कालच अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. त्याबद्दल सर्वांनीच भाष्य केलंय. पण आजच्या निमित्तानं मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की प्रभू रामचंद्र लहानपणापासून आम्ही जे बघितले, लहानपणापासून आम्हाला शाळेमध्ये, रामायणामध्ये, पुस्तकामध्ये, पुराणामध्ये, इतिहासामध्ये जे आम्हाला प्रभू रामचंद्र शिकवले गेले ते प्रभू रामचंद्र अतिशय नम्र, अतिशय शांत, एक आदर्श बंधू, आदर्श पुत्र, आदर्श अशा प्रकारचा रयतेचा राजा आणि त्याचबरोबर उभा आयुष्यभर आपल्या पत्नी बरोबर केवळ 7 फेरे फिरला नाही तर आयुष्यभर फिरलं. अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र हे उदाहरण आमच्या डोळ्याच्या समोर आहे, आमच्या डोळ्याच्या समोर आहे. आज संपूर्ण प्रभू रामचंद्र अक्राळ विक्राळ स्वरूपामध्ये, फार तप्त स्वरूपामध्ये आमच्या समोर दाखवले जातात. ते प्रभू रामचंद्र आम्हाला कधी शिकवले गेलेले नव्हते, आम्ही शिकले गेलेलो नव्हतो. आपल्याला आठवत असेल की अयोध्येमध्ये रावणाचा पराभव करताना रावणाचा भाऊ विभीषण, या विभीषणानं सुद्धा प्रभू रामचंद्रांना मदत केली. प्रभू रामचंद्रांनी त्यांची मदत घेतली आणि रावणाचा पराभव झाल्यानंतर ते राज्य प्रभू रामचंद्रांनी आपल्याकरता ठेवलं नाही तर सन्मानानं विभीषणाला त्या राज्यावर बसवलं. या आताच्या राज्यकर्त्यांसारखं ते राज्य बळकावलं नाही, ते बळकावलं नाही. आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम या आदिवासी समाजाच्या राष्ट्रपती म्हणून आम्ही केले असं डांगोरा पिटला जातो. याच प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला शबरीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना बोरं मला चांगली द्यायची आहेत, आंबट द्यायची नाहीयेत, तर ती चाखून दिली पाहिजेत. आणि ती चाखून देण्याकरता म्हणून चाकलेली बोरं ही ज्यावेळेला शबरीने समोर ठेवली त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी ती खूप मोठ्या आदराने आणि प्रेमाने घेतली. आज इथं आम्ही राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या केल्यात म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला संसद भवनाचं उद्घाटन होत असताना त्या आदिवासी राष्ट्रपतींना त्यांचा मान द्यायचा नाही. प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या स्थापनेची त्या ठिकाणी वास्तविक राज्याच्या देशाच्या प्रमुख म्हणून द्रौपदी मुर्मूंना संधी द्यायला हवी होती. पण त्यांना न देता सगळंच आपल्या ताब्यामध्ये घ्यायचं हे सुरू झालंय. कारसेवकांचा सन्मान नाही, शिवसैनिकांचा सन्मान नाही, शिवसेनेचं योगदान मान्य नाही. अशा प्रकारचं काम हे प्रभू रामचंद्राने आम्हाला कधी शिकवण दिली नाही आणि यांच्याकडून अशा सौजन्याची अपेक्षा सुद्धा असणार नाही. मला प्रश्न विचारला काही पत्रकारांनी की माननीय उद्धव साहेबांना निमंत्रण दिलंय का? मी सांगितलं निमंत्रण देणं हे सौजन्य असतं, निमंत्रण देणं ही संस्कृती असते. पण जे आज या प्रभू रामचंद्राचा वापर मतदानाकरता करतायत त्यांच्याकडून आम्ही सौजन्याची अपेक्षा करत नाही. आम्ही फक्त आणि फक्त प्रभू रामचंद्र त्याचा आदर्श आम्ही मानतो, या लोकांचा आदर्श आम्ही मानत नाही. बांधवांनो भगिनीनो, या संदर्भात बोलण्याकरता अनेक मंडळी बोलली. मी त्याविषयी फार काय बोलण्याची गरज नाही. पण केवळ आम्हाला डावललं, याला डावललं, त्याला डावललं नाही तर आज हिंदू धर्माचा अर्थ, हिंदू धर्म सांगण्याचा अधिकार ज्या शंकराचार्यांना आहे त्या शंकराचार्यांना सुद्धा
डावलण्याचं काम या लोकांनी केलं, शंकराचार्यांना डावलण्याचं काम या लोकांनी केलं. सगळ्यात मोठा जर हिंदू धर्माचा अपमान कोणी केला असेल तर ते आजच्या दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी केलेला आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. हिंदुत्व हिंदुत्व सांगायचं आणि एका बाजूला हिंदुत्व असेल, राम मंदिर असेल, 370 कलम असेल, संसद भवन असेल, ही सगळी मतदान देणारी एटीएम कार्ड समजून ज्यांनी वापर केला त्यांच्याकडून अपेक्षा नाही. कोण शंकराचार्य? शंकराचार्य म्हणजे आपला धर्म सांगणारे शंकराचार्य. या देशामध्ये 4 धर्मपीठ जी आहेत, ज्या धर्मपीठातून खऱ्या अर्थाने हिंदू धर्म आणि हिंदू धर्माचा अर्थ आणि हिंदू धर्माची दीक्षा आणि शिक्षा दिली जाते, ते शंकराचार्य. त्या शंकराचार्यांचं या सगळ्या राम मंदिरामध्ये, या हिंदू धर्मामध्ये योगदान काय, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातले एक मंत्री जे लघु आहेत, सूक्ष्म आहेत आणि मध्यम आहेत, ते प्रश्न विचारतात. ज्यांचे डोळे उघडे आहेत की नाही ते कळत नाही, परंतु कोणाला तरी खुश करण्याकरता हे लघु, सूक्ष्म आणि मध्यम कोण लक्षात आले की नाही? ज्यांची आपण पिस काढलेत सर्वांनी यापूर्वी. अरे वाद्य चालू आहे त्यामुळे आवाज येत नाही, बोला कोण जोर? ते विचारतात शंकराचार्य कोण, म्हणजे हे ह्या देशामध्ये काय चाललंय याचा विचार आता करण्याची सर्वांनी वेळ आलेली आहे. इथं आता प्रत्येकाने याबाबत आपण बोललेलोच आहोत, या लघु सूक्ष्म मध्यमचं बोललेलोच आहे. त्या बाम लावून रडणाऱ्या बाम लाव्या त्याच्याबद्दल बोललेलो आहे. दुसरे आता प्रश्न विचारतो उद्धव साहेबांना, उद्धव साहेब तुम्ही आता हिंदू धर्म सोडलात आणि काँग्रेस बरोबर गेलात, आम्ही काय लोकांना उत्तर द्यायचं हे सांगत होते. त्याच अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून हे बसलेत की नाही? निधी देत नाही म्हणून सांगितलं. त्याच अजित पवारांच्या हातामध्ये या ठिकाणी तिजोरीच्या चाव्या आहेत की नाही? नवाब मलिकांच्या बाबतीत उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये नवाब मलिकांना घेतलं म्हणून हे सांगत होते की बॉम्बस्फोटातल्या आरोपीच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. मी परवाच्या दिवशी नागपूर अधिवेशनमध्ये खुलेआमपणे त्या नवाब मलिकांचं अभिनंदन केलं की वा रे वा नवाब मलिक, तुम्ही यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, हे चांगलं केलं, हे मी त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग मी नाही बाई त्यातली आणि कडी लावा आतली अशा प्रकारचं पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री शेजारी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना देतात, उपमुख्यमंत्र्यांना देतात आणि आम्ही कशी स्वच्छ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण हे किती या ठिकाणी बरबटलेले आहेत हे संपूर्ण देशाला आणि जगाला आता कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो भगिनींनो, या ठिकाणी मी काय फार बोलू इच्छित नाही. मला माहित नाही विनायक राऊतांनी मला किती वेळ दिलाय, खुणवत आहेत, आणि म्हणून फार काय बोलू इच्छित नाही. पण या वेळेला मी बोलणार आहे ते सौभाग्यवती रश्मी वहिनींकरता बोलणार आहे. सौभाग्यवती रश्मी वहिनींकरता मी बोलणार आहे. मला माहित नाही उद्धव साहेबांना ते आवडेल की नाही आवडेल. मला सकाळपासून पत्रकार प्रश्न विचारत होते की तेजस ठाकरे काल पूजेला बसले होते, ते आता राजकारणात उतरणार की नाही उतरणार. त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं नाही. मी उत्तर एवढ्या करता दिलं नाही की पुण्यामध्ये एका काँग्रेसच्या नेत्याने एक भाषण केलं होतं, आदित्य ठाकरेंच्या बद्दल भाषण केलं होतं की आदित्य साहेब मी तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही मला आवडता. ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे नातू म्हणून नाही, उद्धव साहेबांचे चिरंजीव म्हणून नाही, तुम्ही मंत्री म्हणून नाही. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या वडिलांना म्हणजे उद्धव साहेबांना या 40 कोल्या कुत्र्यांनी ज्या वेळेला घेरलं होतं त्यावेळेला वाघाची झेप तुम्ही घेतलीत आणि उभे राहिलात म्हणून तुम्ही आम्हाला आवडता. हे आदित्य साहेबांना एका काँग्रेसच्या नेत्यानं सांगितलं. त्याचप्रमाणे आदित्य तेजस ठाकरेंना जेव्हा कधी वाटेल त्यावेळेला ते जरूर झेप घेतील, कारण तोही वाघाचाच बछडा आहे हे मला माहिती आहे. घेणार. पण मला इथं वहिनींबद्दल बोलायचं आहे. आज सकाळपासून राहून मला सारख्या या ठिकाणी वहिनी बसल्यात
त्याच प्रकारे मला मासाहेब बसलेल्या दिसतात, मासाहेब बसलेल्या दिसतात. अशाच मासाहेब बसायच्या, अशाच बसायच्या. व्यासपीठावर एका बाजूला धगधगता अग्निकुंड असायचं, एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपानं जमदाग्नी ही तळपत असायची, आणि दुसऱ्या बाजूला याच चंद्राप्रमाणे शांत अशा समोर मासाहेब बसलेले असायच्या. मी या ठिकाणी रश्मीबाईंना बघितलं. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शांत संयमी मी रश्मीबाईंना बघितलं. उद्धव साहेबांच्यावर एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली, जीव घेणी शस्त्रक्रिया झाली, तरी सुद्धा कुठेही चेहऱ्यावर नर्वसता न दाखवलेल्या वहिनी मी बघितल्या. आदित्य ठाकरेंच्यावर नाना तऱ्हेचे आरोप त्या काळामध्ये झाले होते, पण कुठे हे वहिनी डगमगल्या नाहीत. त्याही वेळेला शांत चित्तानं वहिनी त्या ठिकाणी आपला नित्य कार्यक्रम करताना मी बघितला. आणि म्हणून वहिनींना माझी विनंती आहे की मला मगाशी काही ज्या पूर्व विदर्भामध्ये आता पक्षानं माझी नेमणूक केली आहे, त्या पक्षाच्या वतीनं, त्या महिलांच्या वतीनं काही महिला मला भेटल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही वहिनींना साकडं घाला आणि वहिनींना बाहेर पडू द्या. वहिनी जर बाहेर पडल्या, वहिनी बाहेर पडायला पाहिजेत. का पडायला पाहिजेत? तर मध्यंतरी या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्या सौभाग्यवती वेणुताई, शरद पवारांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील, शंकरराव चव्हाणांच्या सौभाग्यवती, विलासराव देशमुखांच्या सौभाग्यवती वैशालीताई देशमुख, अशा काही माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींच्या यादीमध्ये जर त्याच पत्नींच्या बरोबरीनं विनम्र जर कोण असतील तर त्या रश्मी ठाकरे असतील, असा एक लेख आला होता. एक आदर्श पत्नी म्हणून, एक आदर्श माता म्हणून, एक आदर्श गृहिणी म्हणून आणि एक आदर्श राज्यकर्त्याची पत्नी म्हणून तुमचं त्या यादीमध्ये नाव आलं होतं. आणि म्हणून वहिनी आता बाहेर पडायची वेळ आली आहे, बाहेर पडायची वेळ आली आहे. विश्वासघात झालाय, विश्वासघात झालाय. आपल्या पक्षप्रमुखाला भर गादीवरून खाली ओढलंय. अशा वेळेला गप्प बसायचं नाहीये. हेण्याकरता सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे, असं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे. आणि त्याच्याकरता हे शिबिर, त्याच्याकरता ही सभा निर्णायक ठरेल. आणि ज्याने ज्याने गद्दारी केले, ज्याने ज्याने विश्वासघात केलाय, त्यांना या देवभूमीमध्ये राजकीय दृष्ट्या गाळल्याशिवाय राहायचं नाही, असं आव्हान करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भास्करजी. आणि यानंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी आता उत्सुक आहोत, शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत यांना विनंती करतो की त्यांनी या सभेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी यांचं आगमन झालेलं आहे. लवकरच ते व्यासपीठावर येतील आणि आपण सगळेच या विराट सभेला त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. माझ्या आधीच्या वक्त्यांनी अत्यंत परखडपणे आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत. आज सकाळच्या शिबिरामध्येही माझं भाषण केलेलं आहे. मी इतकंच सांगेन, मनामध्ये माझ कधी आपण मुजोड नाही, दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोड नाही. आपल्याला लढाया
आली आली व गोंधळाला गोंधळाला आई 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 भवानी माझी आई तुळजा भवानी आई आली आली व गोंधळाला आवाज कमी होतोय आई उधा भवानी माझे आई तुळजा भवानी आई दारुगड भैया ग दारुगड भैया दारुगड भैया ग 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 दारुगड भैया दारुगड भैया ग दारुगड भैया ग दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया ग दारुगड भैया दारुगड भैया ग माझ्या आईचा गोंधळ बोले तालावर संबळ माझ्या देवीचा गोंधळ बोले तालावर संबळ अंबाबाईचा गोंधळ बोले तालावर संबळ आई मंगळवारे सेवा करतो या समोर 10-5 मंगळवार सेवा करतो या समोर दारुगड भैया ग दारुगड भैया दारुगड भैया ग दारुगड भैया आई दारुगड तुळजा नावाची जगदंबा तुळजा नावाची जगदंबा आई दिसती ग मुळरंभा आई दिसती ग मुळरंभा तुळजा नावाची जगदंबा दिसती ग मुळरंभा नावाची जगदंबा आई दिसती ग मुळरंभा दारुगड भैया ग दारुगड भैया दारुगड भैया आई दारुगड आई भवानी दारुगड हे कुलस्वामी दारुगड हे जगदंबा दारुगड हे महालक्ष्मी दारुगड आई भवानी दारुगड दारुगड आई दारुगड छत्रपती शिवाजी महाराज की उद्धव साहेब आगे बढ़ो। मी विनंती करतो शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं। जय भवानी।
जय शिवाजी. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा गोंधळ आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घालायचा आहे. आणि महाराष्ट्राची जी भवानी आहे तिला मी आज साथ घालतोय की बये दारुगड. कारण ज्या ज्या वेळेला धर्मावरती अधर्माचं संकट आलेलं आहे त्यावेळेला श्रीकृष्ण आहेत, भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम आणि आमची आई भवानी हिने वेगवेगळे अवतार धारण करून त्या राक्षसांचा वध केलेला आहे. तीच वेळ आता आलेली आहे. काल आपण इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करत होतो आणि केला तो क्षण टीव्हीवर का होईना पण आपण याची देही याची डोळा पाहिला, याचा मला अभिमान आहे. आणि त्यावेळेला कार सेवक म्हणून जे गेले होते ते कार सेवक आज इथे उपस्थित आहेत. माझं भाषण झाल्यानंतर मी त्यांना हे इकडे आहेत, तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीने वंदन करतोय. काल काळाराम मंदिरामध्ये मी गेलो होतो, सावरकरांच्या जन्मभूमीत मी गेलो होतो आणि अयोध्या ही प्रभू श्री रामचंद्राची जन्मभूमी आहे. पण हा माझा जो परिसर आहे पंचवटी आणि नाशिक ही प्रभू श्री रामचंद्राची पराक्रम भूमी आहे. आणि असं म्हणतात की आता जिथे मंदिर आहे तिथेच पर्णकुटी होती, जिथे भगवान श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण हे तिकडे राहिले होते. शुपर्णखेचं नाक आणि कान हे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी इथेच कापलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर जवळपास 14,000 राक्षस हे प्रभू रामचंद्राला मारायला आले होते. आणि आता जसं माझ्या समोर हे भव्य दिव्य स्वरूप आहे तसं तेव्हा प्रभू रामचंद्राने अति भव्य हॅलो चेक. अरे फटाक्याच्या ठिकाणी कोण असेल पाणी होत ना त्याच्यावरती उलट कर. आणि 14,000 राक्षस जेव्हा श्रीरामाला मारायला आले होते त्यावेळेला श्रीरामाने असंच अतिभव्य काल स्वरूप धारण केलं आणि त्या राक्षसांचा वध केला होता. म्हणून काल स्वरूप म्हणजे काळाराम तो माझ्या समोर आज बसलेला आहे, प्रत्यक्ष बसलेला आहे. आम्ही कुठे राम मंदिराला विरोध करतो अशातला भाग नाही, कारण तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. काल मला शिवसेना प्रमुखांची नक्कीच आठवण आली, आपल्यालाही आली असेलच. अरे काय
कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जे काही केलं होतं ते आता त्यावेळेला शेंबड्या वयात असणाऱ्या लोकांना माहिती पण नसेल. बरं, यांची इथपर्यंत मजल गेली की शिवसेनेचं योगदान काय. शिवसेनेचं योगदान इकडे बसलेलं आहेच. आणि त्यावेळेला सुद्धा सगळेजण जे पळाले होते, अगदी सुंदरसिंग भंडारींपासून वाजपेयींपासून अडवाणी सुद्धा, तरी देखील अडवाणींबद्दल मला एक आदर आहे, नक्कीच आहे. कोणी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. जर शिवसेना प्रमुख त्यांनी ही जबाबदारी घेतली नसती तर बाबरी कोणी पाडली? बाबरी काय अशीच पडली? पण यांची मजल इथपर्यंत गेलेली आहे की शिवसेनेचं योगदान काय. आता तर काही असे बिंडोक लोक निघालेले आहेत की शंकराचार्यांचं योगदान काय हिंदू धर्मामध्ये. मला भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायचा आहे की कोणी जरा इकडे तिकडे खुटकन सनातन धर्मावरती बोलले तर तुमची तळपायची आग मस्तकात जाते. तुम्ही सनातन धर्म मानतात की नाही मानत हे मला भारतीय जनता पक्षाने सांगावं. आणि जर सनातन धर्म तुम्ही मानत असाल तर तुमच्या पक्षामध्ये जे आज बाजार बुणगे आयाराम भरलेले आहेत, भ्रष्टाचारी. मगाशी भास्करराव तुम्ही त्याचा समाचार घेतलाय, 70,000 कोटींचा घोटाळा, एवढ्या 1000 कोटींचा घोटाळा. हे सगळे घोटाळेबाज भ्रष्टाचारी हे सगळे तुम्ही तुमच्या पक्षात घेतले. मग मी असं म्हणू का की भारतीय जनता पक्षात आज भ्रष्टाचार्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही. मग मोदींचं राजकारण किंवा हा काय नवीन धर्म तुम्ही काढताय की शंकराचार्यांचे? अरे तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलताय, लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय. तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना घेताय, मोठी मोठी पदं देत आहेत, आजूबाजूला बसवत आहेत. प्रफुल्ल पटेल बरोबर तुमचे फोटो येत आहेत. मिरची बरोबर ज्यांनी व्यवहार केला, देशद्रोही इक्बाल मिरची, त्याच्या बरोबर व्यवहार केला म्हणून बोंबलणारे तुम्हीच होतात. त्यांच्या तिकडे उद्घाटनाला जात आहेत. आपल्याकडे सुद्धा जे काही होते घाबरून पळाले, खोक्यामध्ये बंद झाले. आणि आज मी तुम्हाला जाहीर सांगतोय, लढाईला तुम्ही तयार आहात की नाही आहात? तुमच्यापैकी एक सुद्धा घाबरून जाणार असेल तर आत्ता जा. कारण शिवसेना प्रमुखांचा जय जयकार करताना जे शिवसेना प्रमुख आपल्याला शिकवून गेले की अरे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा. तर आधी गेल्या तेवढ्या शेळ्या खूप झाल्या, आणखीन कोणी असेल तर निघून जा. शेळ्यानो निघून जा, मिंद्यांकडे जा, नावच मिंदे आहे. आणि एवढं सगळं भ्रष्टाचारी म्हणून बोलल्यानंतर लोकांसमोर तोंड दाखवल्याने लाज वाटत नाही. पण मला खरंच आश्चर्य वाटतं की हिंदुत्व 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 सनातन धर्म नुसतं बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचारांना पटवण्यासाठी सगळे खोके आहेत, सगळी पदं आहेत. पण धर्माची शिकवण देणाऱ्या शंकराचार्यांना तुम्हाला भेटण्याची सुद्धा तसदी घेण्याची वेळ नाही. कोणतीही अवदस आहे, कोणता धर्म आहे, हा कोणता तुमचा हिंदू धर्म आहे? आणि अशी काय घाई झाली होती? आम्हाला घाई होतीच, पण ही घाई रामनवमीपर्यंत तुम्ही थांबला असता तर आम्ही तुम्हाला काही घाई केली नसती. आम्ही हा विषय केव्हा घेतला होता आणि म्हणूनच आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता. राम मंदिर बनवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलाच होता, हे मी जाहीर सांगतोय. काश्मीर मधला 370 कलम काढून टाकण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. हिंदूंवरती अत्याचार होत असताना सुद्धा हिंदूंचं रक्षण करण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. पण जेव्हा कठीण काळ होता त्यावेळेला शिवसेनेची सोबत तुम्हाला लागली. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी मदत केली. ती शिवसेना तुम्ही आज संपवायला निघालात. हे तुमचं हिंदुत्व.
बरं संपवत आहे ना, या ना मैदानात, आम्ही मैदानात आहोत, जे का होईल तो फैसला मला मंजूर आहे. पण हे स्वतः सगळे कडोकट बंदोबस्तात राहणार. आमचे सगळ्यांचं संरक्षण काढून घेतलं आहे ते पण काढून घ्या. हे आमचं संरक्षक कवच आहे. कोणाची माय व्यायली असेल तर अंगावर येऊन दाखवा. पण स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहायचं. पोलीस, निमलष्करी, लष्करी, पुढे बॉम्ब जॅमर, एवढं सगळं करून तुम्ही 56 इंचाची छाती दाखवता. अरे माझ्या शेतकऱ्याची सुकलेली छाती, हडकुळी छाती तुम्हाला भारी पडणार आहे. ती भारी पडणार आहे. पण संपूर्ण संरक्षक कवचात राहणार. भारतीय जनता पक्षाकडे मुळामध्ये कार्यकर्तेच नाही जे माझ्याकडे मर्द मला शिवसेना प्रमुखांनी दिले. मी आज सकाळी सुद्धा बोललो, आज पुन्हा सांगतो, ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. होय वडिलोपार्जित आहे. मी वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे. पण भारतीय जनता पक्षाकडे असा कोणी कार्यकर्ता नाही. दंगल झाली की आतमध्ये शेपूट घालून पडणारी अवलाद. आमच्या नेत्यांवरती, साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय हे तुमचे घरगडी येऊन त्यांच्याकडे धाडी टाकतात. बरं धाडी टाकले तर टाकल्या, घर माझ्या कार्यकर्त्याचं, पाय ताणून बसतात हे नालायक लोक. एवढे आमची सत्ता बघतो तुमच्या तांगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा. पण एका बाजूला स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहणार, दुसऱ्या बाजूला तुमच्या यंत्रणा, तुम्ही शासकीय यंत्रणा, त्या शासकीय यंत्रणांचा पगार माझ्या या सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जातो हे त्या यंत्रणावाल्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं. भेकड लेखाचे हे बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी नाव ठेवा. आता भेकड जनता पार्टी भेकडांची पार्टी आहे. एक तर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही, नेता तर कोणी देऊच शकत नाही. भाकड तर आहातच, पण भेकड सुद्धा आहात. आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी. हे असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाहीत. हे कुठलं हिंदुत्व आहे? आणि मध्ये आणि मोर्चे काढले होते, हिंदू जन आक्रोश. कशाला काढताय? आहोत ना आम्ही कुठे हिंदू संकटामध्ये. आणि तिकडे तुमचे विश्वगुरु बसलेले आहेत, ज्याच्यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता हिंदुत्वासाठी. ते तिकडे बसल्यानंतर हिंदूंना या देशामध्ये आक्रोश करण्याची वेळ येत असेल तर त्यांनी खुर्ची सोडलेली बरी. खुर्ची सोडून द्या, आम्ही आहोत. या सगळ्या गोष्टी या आता सहन होत नाही. म्हणून आपल्याला नुसत्या गप्प नाही बसून चालणार. सहन होत नाही, सांगता येत नाही, सांगितल्या पाहिजेत आणि तोडून मोडून काढल्या पाहिजेत. आता मोदीजींच्या वाऱ्या महाराष्ट्रामध्ये वाढल्यात. दर 5-10 दिवसांनी मोदी येत आहेत. कधी काळाराम मंदिरात, कधी सोलापूरमध्ये, कधी इकडे. आता म्हणतात मला वाटतं पोहरा देवीला येणार आहेत. या बघून घ्या, एकदा फिरून घ्या महाराष्ट्र कसा आहे बघून घ्या. कारण महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार आहे. बघून घ्या महाराष्ट्र. पण मोदीजी ज्या वेळेला महाराष्ट्र संकटात होता ना, टोकते वादळ आलं होतं, निसर्ग चक्रीवादळ आलं होतं. कशाला इकडे माझा ग्रामीण भागात आलेला शेतकरी येतो, अवकाळी पाऊस त्याच्यावरती पडला, गारपीट झाली, तेव्हा मोदीजी आले. आता फक्त मतांसाठी येत आहेत. मणिपूरला गेले नाहीत, कारण मणिपूरला फक्त 2 जागा आहेत लोकसभेच्या, बरोबर ना. आणि महाराष्ट्रामध्ये 48. म्हणून मोदी इकडे येत आहेत. निवडणूक आल्यानंतर महाराष्ट्र तुम्हाला आठवतोय. पण संकटात जेव्हा महाराष्ट्र होरपळत असतो तेव्हा तुम्ही येण्याची साधी एक दानत नाही तुमच्याकडे. टोकते वादळ जसं महाराष्ट्रावरती आदळलं, गुजरातवरती सुद्धा आदळलं. पण महाराष्ट्राने मागून सुद्धा पैसे दिले नाहीत. पण पंतप्रधान गुजरातला धावत गेले आणि मागता न मागितले तरी सुद्धा 1000 कोटी गुजरातला देऊन आले. महाराष्ट्राला दिला ठेंगा. काय तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गुजरातचे आहात? म्हणजे देश के लिए मन की बात.
आणि गुजरात के लिए धन की बात. का तुम्ही विष फिरताय? गुजरात आमचा सुद्धा आहे. आमच्यामध्ये सुद्धा इकडे गुजराती माता भगिनी बांधव सगळे राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, हिंदू म्हणून राहत आहेत. मी काल तिकडे गेलो, देवळाली बघितली, भगूर बघितलं, नाशिक बघितलं. अनेक आहेत आपल्याकडे गुजराती आहेत, मुंबईमध्ये आहेत, देशभर पसरलेले आहेत. पण तुम्ही आता हिंदूंमध्ये जो भेदभाव करतात ना, ते हिंदूंमध्ये विष कालवतात, ते घातक आहे. अगदी 92-93 साली सुद्धा ज्या मुंबईमध्ये दंगली पेटल्या होत्या, तेव्हा जा तिथल्या गुजराती बांधवांना आणि उत्तर भारतीयांना सुद्धा विचारा की तुम्हाला कोणी वाचवलं होतं? शिवसेनेने वाचवलं होतं. आम्ही भेदभाव नव्हता केला की अरे कोण आहेस तू, मराठी आहेस, गुजराती आहेस का आणखीन कोणी आहेस, नाही केला. कोरोनामध्ये सुद्धा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहेच, मी कुटुंब वत्सल आहेच. आणि म्हणूनच मी मध्ये ज्या वेळेला माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप केला गेला, तेव्हा मी म्हटलं होतं की अरे घराणेशाहीचा आरोप कोणीतरी घरंदाज माणसाने केला तर मला त्याला उत्तर द्यायला आवडेल. पण घरदार सोडून माझ्या घराणेशाहीवरती आरोप करणार असेल तर ही माझी घराणेशाही, हे माझं घराणं आहे, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. त्याच्यामध्ये गुजराती सुद्धा आहेत, मराठी तर आहेतच, माझ्या हक्काचे आहेत. आता तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही, पण आणखीन काही काही कडवी पानं सुद्धा आहेत. आज हे संपूर्ण जे काय चाललेलं आहे, मोदींचं राजकारण अतिशय घाणेरडं आहे. तुम्ही देश, जरा थांबत, तुम्ही देश आणि गुजरात मध्ये एक भिंत उभी करतात. मोदीजी, हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, ती गुजरातची म्हणून नव्हती लुटली, इंग्रजांची वखार लुटली होती. इंग्रजांची वखार सुरतेला होती म्हणून सुरत लुटली होती. तुम्ही मोदीजी आमचा महाराष्ट्र लुटतात, महाराष्ट्र ओरबाडता आहात. गुजरात तुम्ही समृद्ध करा, आम्हाला आनंद होईल, पण जे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आहे ते तुम्ही ओरबाडता आहात, हे आम्ही ओरबाडू देणार नाही. त्याच्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर लढाईला उभे आहोत. आणि मिंदे जे बोलतात ना, यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मिंद्या, तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोय. शेपूट हलवत बसतो खुर्चीसाठी. हे बाळासाहेबांचे विचार, हे बाळासाहेबांचं हिंदुत्व, हे शिवसेनेचं हिंदुत्व. आधी काही दिवसापूर्वी पंतप्रधान माझ्या कोकणात जाऊन आले, सिंधुदुर्गात. नौदल दिन होता, तो बरं वाटलं की तिकडे सुद्धा नौदलाचा दिन साजरा केला. एक बडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी बसवला. कोकणवासियांना वाटलं काहीतरी कोकणात येईल, कसलं काय आणि कसलं काय. हे गेले आणि तिकडे येणारा तो पाणबुडी पर्यटनाचा प्रकल्प तो सुद्धा गुजरातमध्ये नेला. क्रिकेटची फायनलची मॅच सुद्धा तिकडे गेली, नाहीतर आपण जिंकलो असतो. आता तर म्हणजे मधल्या काळामध्ये हेच लोक ओरडून बोंबलून ओरडत होती ना सगळी, बॉयकॉट बॉलिवूड, बॉयकॉट बॉलिवूड. आणि काय काय होतं काल राम मंदिराच्या इकडे, सगळे बॉलिवूडच बॉलिवूड. म्हणजे शंकराचार्य नाही, पण शंकराचार्यांचं काम करणारे तिकडे, हे यांचं थोतांड. बॉयकॉट बॉलिवूड. आता ते फिल्मफेअरचा तो सोहळा आहे, तो सुद्धा आता ते गुजरातमध्ये घेऊन चालले. म्हणजे जिथून जे काय महसूल मिळण्याची जी काही ठिकाणं आहेत ती सगळी ओरबाडून गुजरातमध्ये घेऊन जातात, सगळी घेऊन जातात. कशासाठी तुम्ही हे करताय सगळं? काय महाराष्ट्राने असं काय तुमचं पाप केलेलं आहे की तुम्ही आमच्या मुळावरती आला? जो महाराष्ट्र संकटात तुम्हाला दिल्लीमध्ये घेऊन गेला, त्या महाराष्ट्राच्या मुळावर तुम्ही घाव का घालता आहात? आणि मग हे असं बोलल्यानंतर यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. तुम्ही आज मला सांगा, मी एक तरी बाळासाहेबांचा विचार सोडल्याचं तुमचं मत असेल, तुम्ही सांगाल
तर मी जे आहे ते पद सुद्धा मी सोडून द्यायला तयार आहे, जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं. जा त्या नार्वेकरला सांगा, लबाडाला सांगा, इकडे येऊन हिंमत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल, मी तुझ्या बरोबर येतो, आणि सांग शिवसेना कोणाची. बंद दारात तू निर्णय देतोस. ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही सांगतो त्याचे पुरावे आम्ही गेल्या वेळेला जनता न्यायालयात दाखवले, पाहिले की नाही तुम्ही? नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवीन. शिवसेनेची घटनाच मिळाली नाही, शिवसेनेमध्ये अमुकच नाही. एका 2013 साली हेच गृहस्थ तिकडे उभे होते बिल्ला घालून, आणि दुसऱ्या वेळेला तर आता जे म्हणतायत ती हे पक्षप्रमुखच नाही, तेच दाढी खाजवत माझ्या पाया पडले होते. पण ही शिवसेनेची घटना आहे. ही सगळी जी बसलेली लोक आहेत, माता भगिनी आणि बांधव, तुमचे आशीर्वाद, ही माझ्या शिवसेनेची घटना आहे. तुमच्याकडे शंकराचार्यांना मान नाही, तुमच्याकडे तुमच्या मित्रांना स्थान नाही. बरं, आज जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं तर त्यांचं म्हणणं असेल तर 2014 साली भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती का तोडली होती? एकनाथ खडसे, नाथाभाऊने मला वाटतं नाशिकमध्येच सांगितलेलं आहे. 2014 मे महिन्यापर्यंत आम्ही आ गले लग जा असं होतं. मी तिकडे दिल्लीत गेलो होतो, मला बोलवलं होतं राष्ट्रपतींकडे पाठिंबा देण्याच्या पत्रावरती सही करायला. मे जूनचा महिना होता, तोपर्यंत शिवसेना हिंदूवादी होती, हिंदुत्व होती, हिंदू होती. मग जून ते ऑक्टोबर असं काय नेमकं घडलं? असं आम्ही काय धर्मांतर केलं की तुम्ही शिवसेनेची युती तोडलीत? आणि आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आज सुद्धा ती जी व्यक्ती जिवंत आहे भारतीय जनता पक्षामध्ये, ती एक जबाबदार व्यक्ती आहे. 2014ला भारतीय जनता पक्षाने आपल्याशी युती तोडली आणि तुमच्या मेहनतीच्या बळावरती एकट्या शिवसेनेचे युती शिवाय 15 दिवसात 63 आमदार महाराष्ट्राने निवडून दिले. आणि ती व्यक्ती जेव्हा आपली युती तुटलेली होती, निवडणुका झालेल्या होत्या, हेच दाढीवाले बुवा विरोधी पक्ष नेते होते, त्यावेळेला ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला त्यांनी स्वच्छ शब्द सांगितले की उद्धव, मला पहिल्यांदा तुझं अभिनंदन करायचंय. म्हटलं का? चल नहीं, दिल्ली में अब क्या कहूं. म्हटलं क्यों आए हैं तो कहीं डालो ना, आता काय आलात कशाला मग? नाही म्हणे, दिल्लीमध्ये अशी चर्चा होती की अब बालासाहेब तो नहीं रहे. 2014 साली, म्हणजे बघा किती हरामी लोक आहेत. 2012 साली शिवसेना प्रमुख, त्यांना असं वाटतं की आपल्यातून गेले, पण आज सुद्धा बाळासाहेब आमच्या मनामध्ये आहेत. पण 2014 साली दिल्लीत हा विचार चालला होता कि अब बाला साहब तो नहीं रहे, ये उद्धव अकेला कुछ कर नहीं सकता और ये शिवसैनिक हैं, उद्धव के साथ जा नहीं सकते. अब समय आया है शिवसेना को खत्म करो, शिवसेना को खत्म करो. अरे इसके आएंगे तो कितने, 5 या 10 सीटें आएंगी, लेकिन तूने तो कमाल किया, तुझे 63 आमदार आले, दिल्ली आता तुला घाबरते. 2014 साली सुद्धा शिवसेनेला खतम करण्याची भाषा करणारी लोक, काय आम्ही तुमचा गुन्हा केला होता? म्हणून सकाळी सुद्धा जे म्हटलं ना की राम हे एकवचनी होते, सत्यवचनी होते. मी शिवतीर्थावरती शिवाजी महाराजांच्या साक्षीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगितलं की अमित शहाने जे माझ्या बरोबर वचन दिलं होतं, मला वचन दिलं होतं, ते त्यांनी मोडलं नाही, पाळलं त्यांनी. पण वचन मोडून सुद्धा तुम्ही स्वतःला रामभक्त मानता. जर वचन पाळलं असतं तर आज देवेंद्र फडणवीसला अर्धा नाही पाव मुख्यमंत्री जे झालेत ते आता ते पूर्ण मुख्यमंत्री झाले असते 2.5 वर्ष. काय फरक पडला असता? जी काय तुम्ही फोडाफोडी केलीत, ती फोडाफोडी न करता आज अख्खीच्या अख्खी ही शिवसेनेची खरी ताकद तुमच्या सोबत राहिली असती. आणि आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वारंवार यावं लागतंय, ती येण्याची गरज लागली नसती. महाराष्ट्राने म्हणजे शिवसेनेने पुन्हा एकदा तुम्हाला सन्मानाने दिल्लीत पाठवलं असतं. पण तुम्ही घर फोडता, पक्ष फोडता.
पक्ष पळवता, पक्ष चोरता, आणि त्याही पेक्षा घातक 370 कलम काढलं. आम्ही कौतुक केलं. कलम कागदावरती काढलं. अजूनही काश्मीरची परिस्थिती नाही सुधारलेली. अजूनही तिकडे मध्ये मध्ये हत्या होतातच आहेत. पण तेव्हा मला असं वाटलं होतं की यांचं जे एक घोषवाक्य आहे, एक विधान, एक निशाण, एक प्रधान, म्हणजे एक आमचा तिरंगा असेल, पण तो तिरंगा नाही. आता असं म्हणतं त्या नड्डांच्या माहिती बोलण्याप्रमाणे की एक निशाण म्हणजे फक्त भाजपाचं निशाण, एक विधान म्हणजे मोदी लिहितील ते विधान, आणि एक प्रधान म्हणजे तेच प्रधान, बाकी होणार नाही. हे चालणार आहे तुम्हाला? एक निशाण ते माझ्या भारत मातेचं तिरंगा असेल, भाजपचं फडकं नसेल, आणि एक विधान हे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान असेल, भाजपने लिहिलेलं विधान नसेल, आणि एक प्रधान तो माझ्या जनतेने निवडून दिलेला असेल, तुमचा ईव्हीएम मधनं आलेला प्रधान नसेल. ज्या दिशेने आपण चाललेलो आहोत, ही दिशा देशाला हुकुमशाहीकडे नेणारी आहे. मी मोदीजींचा विरोधक नाही, मी व्यक्तीचा विरोधक नाही. मी आज सुद्धा त्यांना नरेंद्र भाई म्हणतो, कारण माझे त्या काळामध्ये संबंध त्यांच्याबरोबर चांगले होतेच, हे मी जाहीर सांगतो. मला लपवण्याची गरज नाही, आणि मला लपवणं माझ्या वडिलांनी शिकवलेलं नाही. परंतु भाजपाची जी नीती चाललेली आहे की संकट काळामध्ये जी शिवसेना होती, म्हणजे विरोधकाला तुम्ही संपवताय म्हणजे राजकारणात हरवताय, मंजूर आहे. निवडणूक होत असते, प्रत्येक पक्ष आपले विचारधारा, आपले विचार हे जनतेसमोर मांडत असतो, आणि जनता देईल तो निर्णय हा आपल्याला मानावाच लागतो, आणि तो आम्ही मानतो, आज सुद्धा मानू. म्हणजे विरोधक आहेत त्यांना संपवताय म्हणजे काँग्रेस को खतम करो. अरे मित्र पक्ष, आम्ही तुमचे मित्र पक्ष होतो, आम्हाला खतम करायला निघालात तुम्ही, आमच्या मुळावरती आलात. जे हिंदुत्व, या देशामधली पहिली हिंदुत्वावरती निवडणूक ही शिवसेनेने 1987 साली जिंकली, त्याच्यानंतर देशाला हिंदुत्वाची दिशा सापडली. आणि जेव्हा पार्ल्याची पोटनिवडणूक शिवसेना प्रमुखाने हिंदुत्वाच्या विषयावरती जिंकली, त्यावेळेला भारतीय जनता पक्ष वाजपेयींच्या नेतृत्वाखाली गांधीवादी समाजवाद करत होता. शिवसेनेच्या विरोधात ती सुद्धा निवडणूक ते लढत होते, म्हणजे आमच्या विरोधात होते ते. म्हणजे ज्यांनी तुम्हाला दिशा दाखवली त्यांच्या मुळावरती तुम्ही येत आहे. म्हणजे तुम्हाला विरोधक नको, तुम्हाला पक्ष मित्र पक्ष नको, एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या पक्षातले नेते संपवायला निघालात. किती भयानक आहे राजकारण. म्हणजे मी आणि फक्त मीच. त्या मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग त्यांनी निवडणूक जिंकून दिली. त्यांची मध्ये बातमी आली होती, त्यांच्या घराचं नाव दिले मामा का घर. मामा बनवला त्याला, मामा बनवला. म्हणजे किती ही नीच लोक आहेत की वापर करून कसे फेकतायत. झालं, देवेंद्रांना फेकलं, मिंद्यांना फेकतील, शिवराजना फेकलं, तिकडे वसुंधराजेंना फेकलं, छत्तीसगडमध्ये त्यांच्या आणखीन कोणाला फेकलं. मला आता भीती वाटते, योगी जी आप संभालो. मैं आपको सलाह नहीं दे रहा हूं और आपको मेरी सलाह मानने की आवश्यकता भी नहीं. पण ज्यांना जे त्यांना असं वाटतं की हे माझे प्रतिस्पर्धी होऊ शकतात, त्यांना आजपर्यंत भाजप संपवत आलेला आहे. योगीजी आपका पद संभालो. कारण उत्तर प्रदेशमध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून येऊ शकतात. उद्या खासदार निवडून आल्यानंतर काहीतरी असं प्रकरण काढतील की योगीजींना सुद्धा काढून टाकतील. या सगळ्या गोष्टी बघत बघत जात असताना आपण नुसतं काय हाताची घडी तोंडावर बोट म्हणून गप्प बसणार आहात का? जो अन्याय आपल्यावरती चाललेला आहे, शिवसेना ही आपल्या हक्काची शिवसेना. अरे शिवसेना नसती तर मराठी माणूस काय झालं असतं आणि हिंदू तरी काय झालं असतं. हिंदुत्व जपणारी आणि मराठी पण टिकवणारी ही शिवसेना हे लाचार नष्ट करायला निघालेत. हे तुम्हाला पटणार आहे? चला, माझं म्हणणं ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी एक विचार करा की आता तुमच्या आयुष्यात शिवसेना नाही आणि तुमचं आयुष्य कसं असेल त्याचा विचार करा. इकडे शेतकरी आलेले आहेत. तुम्ही मला सांगा, अगदी उघडपणाने सांगायचं, मी मुख्यमंत्री असताना केलेली कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? हो किंवा नाही सांगा.
संकट काळामध्ये मी तुम्हाला जी मदत केली होती तुम्हाला मिळाली होती की नाही ते तुम्हाला सांगा. मग मोदीजी इकडे येऊन बघा, राम लल्लाला तुम्ही घर देताय. अरे ज्याने तुम्हाला राजकारणामध्ये पंतप्रधान पदाचं घर दाखवलं त्या राम लल्ला तुम्ही घर दाखवताय. मग महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकरी आत्महत्या करतायत त्या शेतकऱ्यांच्या आता दुर्दैवाने विधवा पत्नी असंच म्हणावं लागतं. त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या डोक्यावरचं जे छप्पर उडालेलं आहे, त्यांना घर मिळालं तरी उपयोग काय त्यांचा घरचा, त्यांचा पती, त्यांचं सौभाग्य. त्यांनी आत्महत्या केल्या तुमच्या राज्यात आणि तुम्ही म्हणता तुम्हाला घर देतोय. प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री आभास योजना, काय घरदार उजाडल्यानंतर उजाडलं, सगळं गेलं, उजाड झालं. घरावरचं छप्पर उडून गेलं. काय करणार ती तानी बाळं, त्यांची मुलं काय करणार, त्यांची पत्नी काय करणार, आई वडील काय करणार. पण आम्ही तुम्हाला घर देतो. उज्ज्वला गॅस पिकवणार काय, त्याच्यावर शिजवणार काय. काय काय ठिकाणी तर एवढी भयानक परिस्थिती आहे. मी जेव्हा शेतकऱ्यांच्या भेटीला बांधावरती गेलो होतो गेल्या 1-2 वर्षामध्ये, दिवाळी होती, अक्षरशः माझ्या अंगावरती काटा आला की आमचा अन्नदाता मला विचारतोय की साहेब सगळंच गेलं, डोक्यावरती कर्ज चढले, आता आम्ही खायचं काय ते सांगा. म्हणजे जो आम्हाला जेवण देतो, मोदीजी तुम्ही उपास केला, पण माझा शेतकरी आपल्याला जो पोसतो, आपला पोशिंदा आपला शेतकरी आहे, तो जर उपासमारीने मरत असेल तर तुमच्या उपासाचं कौतुक काय. कोणी कोणाचं कौतुक करायचं. आणि खरं म्हणजे पंतप्रधानांचं कर्तव्य आहे उपास करा. तुमच्या धार्मिकपणाबद्दल मी काही म्हणत नाही, पण निदान उपास करण्यापूर्वी माझ्या देशामध्ये एक सुद्धा पोट उपाशी राहिलं नाही पाहिजे, राहणार नाही, ही काळजी घेणं हे पंतप्रधानांचं काम आहे. मग लोक विचारतात, मी दिल्लीमध्ये गेलो होतो इंडियाच्या बैठकीला आणि संजय राऊतांनी घरी त्यांच्या एक अनौपचारिक असं पत्रकारांसाठी जेवण ठेवलं होतं आणि सगळे बसले होते. मीडिया हेड होते, काही चॅनलचे हेड होते, काही प्रिंट मीडियाचे होते. आणि एक नेहमीचा प्रश्न की लेकिन विकल्प क्या है. तुम्ही सगळे एकत्र जमलात पण पर्याय काय. म्हटलं हाच आमचा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाकडे पर्याय काय, एकच चेहरा आहे आणि त्याच्या जीवावरती आता तुम्ही मत मागू शकत नाही. आता तुम्हाला रामाची मदत लागते मत मागायला. कर्नाटकामध्ये हनुमान बजरंगबली की जय म्हणजे देवांची मदत लागली तुम्हाला मत मागायला. मग मोदीजींनी केलं काय 10 वर्षात. निवडणूक सुद्धा आज आलेली आहे की टेंटेटिव्ह डेट ही बरोबर रामनवमीच्या आधी लावलेली आहे. म्हणजे तुम्ही रामाच्या नावावरती मतं मागणार, तुम्ही हनुमानाच्या नावावरती मतं मागणार आणि मतं मागितल्यानंतर देशाला काय देणार, घंटा. आता ही राम भरोसे बस झालं, आता काम भरोसे मतं मागा, काम भरोसे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की त्यांच्याकडे दुसरा चेहराच नाहीये, पण आमच्या आघाडीमध्ये भरपूर चेहरे आहेत आणि पर्याय कशाला. मग मी पत्रकारांना प्रश्न विचारला, तोच तुम्हाला सांगतो. मी त्या पत्रकाराला सांगितलं की तुम्ही माझ्या समोर बसला आहात, तुमच्या समोर टेबल आहे, तसाच तुम्ही विचार करा. तुमच्या समोर टेबल आहे आणि त्या टेबलवरती 2 पेले ठेवलेले आहेत. एका पेल्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये चाचणी केलेलं विष आहे, विष जे घेतल्याबरोबर प्राण जाईल असं त्याच्यावर लिहिलेलं विष. आणि दुसरा पेला आहे त्याच्यामध्ये माहिती नाही काय आहे, पण निवडणूक आहे. एक पेला तुम्हाला प्यायचा आहे, मग विष लिहिलंय तो पेला पिणार की जे माहिती नाही तो पेला पिणार. काय पिणार. दुसऱ्या पेल्यात विष असेल अमृतही असेल, पाणी असेल, लिंबू पाणी असेल, पण समोर विष दिसतंय. यांचा कारभार 10 वर्षाचा दिसतोय आणि जातीपातीमध्ये दंगे भडकवण्याचं सुद्धा यांचं काम तुम्हाला दिसतंय. नोकऱ्या नाहीत. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढलं असेल, पुन्हा द्या मत त्यांना, वाढले दुप्पट. पीक विमा योजना काय लाभ झालाय. महिला इकडे आल्यात, उज्ज्वला योजना मिळाले, तुमच्या घरामध्ये कोणाला तरी नोकरी मिळाले, तुमच्या गावामध्ये नवीन उद्योग कोणता आलाय. मग कशासाठी मत देणार, कशासाठी मत देणार. आणि म्हणून मला जसं सकाळी मी सुरेश भटांची कविता तुम्हाला सांगितली होती त्या शिबिरात, तशीच नाशिकमध्ये आल्यानंतर कुसुमाग्रजांची एक कविता, त्यातल्या 4 ओळी मी तुम्हाला सांगतोय आणि मग तुम्ही ठरवायचं की काय करणार आता. कारण हे सगळे राक्षस
हे राक्षस आता या सगळ्या त्यांच्या यंत्रणा घेऊन अंगावरती येत आहेत. मग तिकडे महिला बघत नाही, काही नाही. आमच्या किशोरीताई पेडणेकर वरती समन्स वायकरला देत आहे, सूरज चव्हाणला पाठवत, अनिल परब आहे, संजय राऊत आहे. अरे तुम्ही शिवसेना संपवलेत ना, मग कशाला आमच्या मागे लागताय? का अजून तुम्ही माझ्या साध्या शिवसैनिकाच्या आणि नेत्याच्या घरी ईडी आणि सीबीआय पाठवताय? मग आमच्या हातामध्ये ताकद द्या आणि आम्ही सांगू त्या भाजपवाल्याच्या घरामध्ये धाड टाका, बघा किती घबाड मिळते ते. त्या कर्नाटकमध्ये एक जो मंत्री होता त्यांनी सांगितलं, त्याला मध्ये काहीतरी नोटीस आली, त्यांनी सांगितलं मला नोटीस द्याच, मी कर्नाटकच्या भाजपच्या लोकांचा घोटाळा बाहेर काढतो, 40,000 कोटींचा, नोटीसच येऊ दे मला. कोरोना काळामध्ये भारतीय जनता पक्षाने तिकडे जो काही घोटाळा केलाय कर्नाटकामध्ये, ते सगळे म्हणाले मी पुराव्यानिशी काढतो आणि कोणी कोणी कशी संपत्ती गोळा केली हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. गप का नाही? तिकडे का थंड बसताय? आम्ही तुमचे सोबती होतो, आम्ही साथी होतो. तुमच्यावरची सगळी संकट ही तेव्हा शिवसेना प्रमुखाने आपल्या अंगावरती घेतली होती. हिंदुत्वावरची सगळी संकट हे आम्ही आमच्या अंगावरती घेतली होती. तरी देखील तुम्ही आम्हाला खतम करायला निघालात आणि तुमचेच बगल बच्चे जे भ्रष्टाचार करतायत त्यांना काहीच करत नाही तुम्ही. आणि म्हणून तुमची ताकद तुम्हाला कळलेली नाहीये. तुमची ताकद जे कुसुमाग्रज बोलतात, लढाईच्या अंतिम क्षणी सामान्यच असामान्य होतो. संसाराचा कोश तोडून लढाई जिंकतो, पुन्हा सामान्य होतो आणि आपल्या विजयाची मिरवणूक परस्तपणाने आपल्या घराच्या खिडक्यांतून पाहतो. ही सर्वसामान्य माणसांची ताकद आहे. क्रांती 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 जी काय असते तो सर्वसामान्य माणूस करतोय. नेत्याला वाटतं की आम्ही क्रांती केली, पण सर्वसामान्य माणसाची मनगट आणि मन जोपर्यंत नेत्याच्या हाकेला ओ देत नाही तोपर्यंत क्रांती होत नाही. तुम्हाला क्रांती जे माझे आजोबा सांगायचे की शांती ही मुडद्याची असते आणि क्रांती ही मर्दाची असते. तुम्ही मर्द आहात का मुडदे आहात हे तुम्हाला ठरवावं लागेल. आपण मुडदे असू तर काय प्रश्नच नाही, पण जर मर्द असाल आज जो माझा महाराष्ट्र हे दिल्लीश्वर जे खतम करतायत. अरे तुम्ही मगाशी मी बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ती इंग्रजांची वखार सुरत लुटली आणि मोदी आणि शहा माझं महाराष्ट्र लुटतायत. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसता जन्म नाही घेतला, पण त्यांच्या विचारांनी मर्द जन्माला आलेले आहेत. आणि माझं आज पुन्हा त्यांना आव्हान आहे, तुम्ही तुमचे सगळे घरगडी संस्था बाजूला ठेवा आणि मैदानामध्ये या. अरे अब की बार 400 पार होणार असेल तर ईव्हीएम बाजूला काढा आणि बॅलेट पेपरवरती 400च्या पार 400 मतं मिळाल्याशिवाय त्याच्या आत तुम्ही आटोपला नाहीत तर बघा. आणि आज हे संपूर्ण मी बघतोय काल स्वरूप, रामाचं काल स्वरूप बघतोय. ते बये दार उघडी, माझी बया जगदंबा माझ्या समोर बसलेली आहे. दार उघडणार आहात की नाही? आणि दार उघडल्यानंतर जर सरकार तुमच्या दारी म्हणून आले तर त्यांना लाथ घालणार आहात की नाही? निश्चय करणार आहात की नाही? मग निश्चय करणार असेल तर मला जरा तुमची मनगट दाखवा किती मजबूत आहेत. या मनगटामध्ये तुमच्या पेटलेल्या मनाच्या मशाली तुम्ही पकडणार आहात की नाही? बस मग जय भवानी जय शिवाजीचा नारा हा महाराष्ट्राच्या काड्या कपाऱ्यांमध्ये असा घुमला पाहिजे की दिल्लीच्या तख्ताला हादरे बसले पाहिजेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.